VIP कक्ष आकडी हो बघा, VIP नियोजन कक्ष। आणि ही लाईन येतली नंतर सुरुवातीक सकाळचा काय एवढा ह्या नसता, पण नंतर जेव्हा गर्दी होता ना तेव्हा ही लाईन ह्या भक्तनिवासमधनं फिरवली जाता। ते तुम्ही प्रचंड गर्दी होता। हे बघा या ब्रिजवरनं येतलास असे वरना खाली उतरणार नाही, हे बघा या ब्रिजवरनं येऊन असेच खाली उतरून हे लाईन चालू होतं। हे बघा आकडी आणि इथे मित्रांनो देखावा करण्यात येणार आहे राम स्वारी, लक्ष्मण स्वारी, सीता आणि हनुमान स्वारींचा, म्हणजे देखावा करण्यात येणार आहे। आम्ही अशा आधीच येऊन दर्शन घेतो ना छानी। हो, कारण ज्या टायमाला एवढी गर्दी असताना प्रचंड बाजूला वाईट गर्दी लाईनीत तुम्ही आधीच येता। मंदिरात येता असतं जर असे तोकडे बिकडे कपडे घालून येत असतील तर त्यांनी घालून येऊ नको, नाही तर तुमका प्रवेश मिळणार नाही आतमध्ये। तर हे बघा आहे ना, आता आपण एंट्री करता मेन प्रवेशद्वार, म्हणजे बाकीच्या दिवशी येत असतं तुमची एंट्री आहे ना असतं, हे आता बंद करतले, आकडनं कोणाक जाऊ देत नाही, गर्दी झाली की बंद करून टाकतात। बघा नारळ आणि ही फुलं वगैरे घेतलेली आहेत। गणपती बाप्पा बसवलेले आहेत आणि आता आपण इथनं एंट्री करतोय। इथनं तुम्ही फिरू शकतास, पण दर्शनाच्या लाईनसाठी त्या साईडने यायचं लागतं तुमका। दर्शनाक जाता आतमध्ये शूटिंग करूक देऊचे नाही म्हणून आयनात दाखवतोय। एक स्टेज असता, तर डेकोरेशन चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही डेकोरेशन। जेव्हा तुम्ही येताला 8 तारखेक तेव्हा तुमका कंप्लीट डेकोरेशन दिसतला, लाइटिंग वगैरे सगळा स्पॉट वगैरे सगळे लावलेले आहेत। तर नेहमी जेव्हा तुम्ही येत असता तुमका हायना एंट्री मिळता। ते बघा पिंडीचं दर्शन तुम्ही घेऊ शकताच आहे। चल तरी आत, ह्या दारातनं तुम्ही जेव्हा आतमध्ये येतलास फोटो नाही काढतो आणि तिथे अगरबत्ती लावते आणि हा आहे आतला गाभारा। हा देवांची पालखी आहे, ही वाली ती वरती ठेवलेली आहे आणि आतमध्ये एक नंदी आहे आणि या दरवाजाने आता आपण बाहेर जाणार। असेच दर्शना घेता आधी जत्रेच्या आधी, आणि आयना जर कोण वयस्कर माणसं असतील तर जरा व्यवस्थित उतरा, कारण पायरे उंच असत। आणि हे बघा दुकाना जी लागणार बीचवर हे सगळे करून जास्त करून खाऊची दुकानं असतात सगळी खाली, भेळ बी चायनीज विनीज म्हणा सगळी दुकानं तुमका हय असतली बघा। तर त्यांचे हे लागलेले आहेत आणि ही मंदिराच्या खाली दुकानं असतात ती,
अजून लाईटिंग लागायची. हा एक रनिंग लाईट लागतली, त्याच्यावर तुम्ही कुणकेश्वर वगैरे सगळ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर ते सगळी नावं असतात रनिंगमध्ये. भव्य असं मंडप. फक्त आता एकच दिवस रवलेलो आम्ही. उद्याचं फक्त 7 तारीख आहे उद्या. आणि नंतर परवा सकाळ म्हणजे पहाटेपासूनच गजबज सुरू होतली, कारण अकडची जी लोकल आहेत ना ते आम्ही लवकर येतो सकाळचे. ही लाइटिंग वगैरे सगळं झालेलं असं. पण अजून आज दुकानं लागतात सगळी. हे सगळी लाइटिंग हा वरती पूर्णपणे आत येपर्यंत या पूर्ण जाम असता. तुमका दिसतच आता. अकडे तव्यावाल्यानी असतात. लोखंडी सामान जे आहेत ना ते खाजावाल्याने इलेले आहेत. त्या कॉर्नरपर्यंत जाऊया. तेव्हा आता बघून घेवा आणि नंतर माझा 8 तारखेचा व्हिडिओ बघा किती गजबज होतली ती. सगळा पॅक होतला मित्रांनो. तुमका जरा आज दर्शन घडूया. पिंडी पण बघितलात तुम्ही, भले ह्याच्यात का होईना पण पिंडीचं आज दर्शन झालेला तुमका. तुझं पण दर्शन मस्त झालं काय गो? व्यवस्थित. सकाळी तिला की गर्दी मिळत नाही. साफसफाई करतात बघा. कोकण रत्न अमृततुल्य चहा नाही. आणि हे बघा ह्या आकडी तळा कमळा वगैरे असतात त्याच्यात. आणि जर देवदर्शन असताना ना तर बघा आहे ना, ही पुरी आहे ना अशी लाईन असता पाठी. नंतर देवदर्शन आहे ना, आज जायचा माळे चढत आणि नंतर 2-3 माळे चढून नंतर वरना तुम्ही असे येतलास खाली. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी मास्क लावूकच व्हाया. कोरोनाचा विषय नाही पण लावूक तर हव्याच. हे बघा 3 वाजता चालू केल्या जातील दर्शनाच्या रांगा. 8 तारीखला पहाटे 3 वाजता चालू केल्या जाणार आहेत. परवा. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. होय. आणि इकडनं तुम्ही ह्या सगळं दर्शन विर्शन घेतलास आहे ना, उतारलास की आहे ना हे बघा हे लिहिलेला बाहेर जाण्याचा मार्ग म्हणून. होय नंतर ठेवतात ते, आधी कोणाक समजाक देत नाही ते. महादेवांचं मस्त असं मंदिर पुन्हा एकदा बघून घ्या. आणि नंतर आता पुढचे 3 दिवस जत्रेत तुम्ही बघताल असं जा फिराचा जा. रेड बुल पिऊन फुल एनर्जी.